दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंची आज बैठक. सर्व महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेत्यांची होणार बैठक. बैठकीमध्ये एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात ऑपरेशन टायगरची चर्चा. आज होणारा ओबीसी समाजाचा भुजबळांचा मेळावा रद्द. बीडमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती. जालन्यामध्ये सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडेंची भेट. देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बोराडेंना उपोषण सोडण्याची विनंती करत दिलं मुंबईत चर्चेला येण्याचं निमंत्रण. नागपूर येथे 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सकल ओबीसी महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात बैठक संपन्न. बैठकीला विजय वडेट्टीवार, अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, नितेश कराळे यांच्यासह ओबीसी नेत्यांची उपस्थिती. जालन्यातील धनगर समाजातील एका तरुणानं मुख्यमंत्र्यांना पाठवलं रक्तानं लिहिलेलं पत्र. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी पत्रातून. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन. 9,000हून अधिक स्वयंसेवक सहभागी. सरसंघचालक मोहन भागवतांसह मुख्यमंत्री फडणवीसही सहभागी. आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्याला सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई असणार मुख्य अतिथी. निमंत्रण पत्रिकेमध्ये कमलताई गवईंचा प्रमुख अतिथी म्हणून उल्लेख. चर्चा 9 धाड. गडचिरोलीतील टेकडा ताल्ला इथं 7 दिवसांपासून वीज खंडित. 7 दिवसांपूर्वी ताडाचं झाड विजेच्या तारेवर पडल्यानं वीज पुरवठा खंडित. झाड आणि तार अद्याप न काढल्यानं नागरिक त्रस्त. पुण्यातील गुंड निलेश घायवळ परदेशात पळाला. तुफान पैसा कमवून लंडनमध्ये आलिशान घर बांधलं. मुलगाही हायफाय शाळेत. घायवळवर मकोका अंतर्गत पुण्यात गुन्हा दाखल. मालेगावातील महापालिका मतदार यादीत बोगस दुबार नावांचा समावेश. एकाच मतदाराची 3 नावं. माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांची पत्रकार परिषदेत त्यांनी केला आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरातील कामला माता मंदिरात जाऊन घेतलं देवीचं दर्शन. मंदिराच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत आणि सत्कार. डोंबिवलीत कॉलेजच्या तरुणाची आत्महत्या. मैत्रिणीसोबत वादानंतर टोकाचा निर्णय. 21 वर्षीय ऋषिकेश शर्विल परबची राहत्या इमारतीतून उडी. संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये दांडिया खेळताना हृदयविकाराचा झटका आल्यानं महिलेचा जागीच मृत्यू. घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त. कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील धक्कादायक घटना. तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये आपापसात राडा. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात फ्रीस्टाईल हाणामारी. डोंबिवलीतील संतापजनक प्रकार. नराधम मुख्याध्यापकाकडून चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं खळबळ. मानपाडा पोलिसांकडून मुख्याध्यापकाला बेड्या. यवतमाळमध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. प्रकार उघडकीस येताच आरोपी शिक्षकाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. नागपूरमध्ये एमडी ड्रग्ज खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक. तर एका आरोपीचा शोध सुरू. आरोपींकडून एमडी ड्रग्जसह कार, मोबाईल असा एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. साताऱ्यात कार आणि दुचाकीचा अपघात. कारमधील मद्यधुंद अवस्थेतील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारची दुचाकीला धडक. घटनेत 2 जण किरकोळ जखमी. अभिनेता विजय थलपतीच्या तामिळनाडूतील रॅलीमध्ये चेंगराचेंगरी. 40 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 16 महिला, 8 लहान मुलांचा समावेश. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई. तसंच न्यायालयीन चौकशीचे आदेश. निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या नेतृत्वातील आयोगाकडून होणार चौकशी. लडाखमधील आंदोलनानंतर सोनम वांगचुक यांना अटक. लेहमध्ये सुरक्षा वाढवली. लडाखला राज्याचा दर्जा आणि 6व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी. लेहमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर अटक करण्यात आलेले सोनम वांगचुक यांना जोधपूर कारागृहात हलवलं. वांगचुक यांनी हिंसाचार भडकवल्याचा गृहमंत्रालयाचा आरोप. पहलगाम हल्ल्यानंतर बंद केलेल्या पर्यटन स्थळांमधील जम्मू काश्मीर सरकारचा 12 ठिकाणं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरमधील सुरक्षा बैठकीनंतर निर्णय.
काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका सक्रिय सदस्याच्या मालमत्तेची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून जप्ती. एनआयएच्या कारवाईमुळे मालमत्तेवर बंदी लागू. बरेलीमध्ये झालेल्या संघर्षानंतर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात. इस्लामिया मैदान आणि प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त पोलीस दल तैनात. परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस अलर्ट मोडवर. रहिवाशांना संयम राखण्याचं आवाहन. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कॅम्पा मेट्टागुडा भागात सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांची ऑर्डनन्स फॅक्टरी उद्ध्वस्त. जिल्हा दल सुकमा आणि कोब्रा 203 बटालियनची संयुक्तपणे कारवाई. हैदराबादमधील मुसा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील महात्मा गांधी बस स्थानक पूर्णपणे जलमय. बस स्थानकात अडकलेल्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना बचाव पथकानं दोरीच्या सहाय्यानं काढलं बाहेर. उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये मुख्याध्यापकाकडून शिक्षण अधिकाऱ्याला बेल्टनं मारहाण. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल. घटनेबाबत उत्तर प्रदेशचे तंत्र शिक्षण मंत्री आशिष पटेल यांना राग अनावर. हरियाणातील गुरुग्राममधील झाडसा चौकात भीषण अपघात. वेगाने येणाऱ्या थारची डिवायडरला धडक. अपघातात 5 जणांचा मृत्यू. एकाची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल.